नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रास प्रणालीमध्ये जे आपल्याला लिंक उपलब्ध करून दिलेली आहे की ज्यामध्ये रजिस्ट्रेशन झालेले आहे किंवा न झालेले आहे याविषयीची सविस्तर लिंक कशा प्रकारे माहिती भरायची त्या लिंकमध्ये याविषयी आपण आज पाहणार आहोत. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला मंत्रालय प्रशासकीय विभागाचे नाव दिसेल, त्यामध्ये आपला जे विभाग असेल ते तिथं नाव टाकायचे आहे. नंतर मुख्यालयाचे नाव, तर आता कोषागार कार्यालय हिंगोली, नांदेड, जालना कोणतंही असेल ते तिथं टाकायचं. नंतर विभाग मुख्यालयाचे दूरध्वनी क्रमांक आणि मोबाईल नंबर किंवा मग जे काही कॉन्टॅक्ट डिटेल असतील तुमच्या मुख्यालयाचे ते तिथं भरायचे. त्यानंतर ऑफिसचा जो आपले कार्यालय आहे त्याचा ईमेल ID त्यामध्ये घ्यायचा. आता तुमच्या कार्यालयाचा जो ईमेल ID असेल तो तिथे टाकायचा. तो टाकल्यानंतर ग्राहक संबंधी संपर्कासाठी जे व्यक्ती आहे, तुमचे कार्यालय प्रमुख आहेत किंवा संबंधित व्यक्ती आहे याचं नाव लिहायचं आणि त्यानंतर ग्राहक संबंधित संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकायचा आणि खाली नेक्स्ट करायचं. आणि नेक्स्ट केल्यानंतर हे बघा, तुम्ही नेक्स्ट केल्यानंतर महसुली जमा 100% ग्रास प्रणालीद्वारे होण्याबाबत, महसुली जमा जे आहे ते ग्रास प्रणाली होण्याबाबत आपला विभाग मुख्यालय ग्रास प्रणालीवर समाविष्ट आहेत काय. तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर हो म्हणायचं, नाही झालेलं असेल तर नाही म्हणायचं आणि नेक्स्ट करायचं. आणि बघा, नेक्स्ट केल्यानंतर इथं ग्रास प्रणालीवर कार्यालय समाविष्ट करण्यासाठी 3 नमुने दिलेले आहेत. त्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जायचं आणि ते 3 नमुन्यामध्ये सविस्तर माहिती भरायची आणि त्याची PDF तयार करायची. हे बघा, ही खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये PDF तयार केलेली अपलोड करायची. ते 10 MB पेक्षा जास्त नसावी PDF. हे बघा, मी इथं कॉपी केली आणि क्रोममध्ये जाऊन ते लिंक ओपन केली. हे बघा, कॉपी करायची इथून. तशी डायरेक्ट लिंक ओपन होत नाही इथून, त्यामुळे ती कॉपी करूनच आपल्याला समोरची प्रोसिजर करावी लागणार. ते बघा, कॉपी केली मी ते लिंक. हे माहिती आपण सर्व भरलेली आहे. परत दुसरं टॅब ओपन केला आणि त्यामध्ये ही कॉपी केलेली पेस्ट केली. पेस्ट केल्यानंतर हे बघा, विभाग प्रमुखांनी द्यावयाचे घोषणापत्र याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला दिसेल. ते सर्व माहिती तुम्ही भरायची आहे. याचे 3 नमुने आहेत. त्याला खाली पदनाम, सही वगैरे द्यायचं आहे, कार्यालयाचा शिक्का वगैरे घ्यायचा आहे. नंतर लेखांकनासंबंधीची माहिती भरावायची आहे आणि खाली हे 3रा नमुना सुद्धा दिलेला आहे. TDO कोड, हेड वगैरे, स्कीम कोड कोणकोणत्यासाठी अप्रूव्ह करायचे आहेत या सविस्तर माहिती भरून त्याची एक PDF तयार करायची आहे. ती PDF तयार केल्यानंतर
ती आपल्याला डाउनलोड करून इथं सगळं व्यवस्थित भरायचं आहे. आणि PDF झाल्यानंतर आपल्याला जी आधीची लिंक होती आपली, त्या लिंकवर यायचं आहे. जी ही आपली आधी पूर्वी भरलेली माहिती, ते नेक्स्ट केल्यानंतर हे आपण आधीच भरलेलं आहे. येथून पण नेक्स्ट करूत आपण. हे बघा, इथे ॲड फाईल म्हणून नाव येते हे साईडला, त्याच्यावर क्लिक करायचं. इथं एक मेसेज येते की अपलोड 1 सपोर्टेड फाईल, मॅक्झिमम 10 MB पेक्षा मोठी नसावी, जास्तीत जास्त 10 MB असावी. आपण एक PDF घ्यायची ती आपल्या 3 नमुन्याची आणि इथं अपलोड करायची. इथे मी दाखवत आहे, एक नमुन्यासाठी दाखवत आहे म्हणून मी दुसरी PDF इथे अपलोड करून दाखवतो. ते आपल्याला 3 नमुने इथं एक PDF मध्ये तयार करायचे आणि इथं अपलोड करायचे. हे बघा, इथं अपलोड केलं, अपलोड झालं आहे. मी नमुन्यासाठी दुसरी PDF घेतली कारण माझ्याकडे सध्या ती तयार नाही. नंतर नेक्स्ट केल्यानंतर इथं परत आपल्याला एक प्रश्न आहे, आपल्या विभाग कार्यालयाअंतर्गत शासन खाते महसूल जमा कशा प्रकारे होते याविषयीची माहिती 0020 ते 1475 या हेडची. जर तुमचे मॅन्युअल चलनाद्वारे होत असेल तर मॅन्युअल चलनाद्वारे घ्यायचं. जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर मग थेट ग्रास प्रणालीद्वारे होईल तुमचं. तर इथून नेक्स्ट करायचं. हे 3 ऑप्शन असतात. तर सहसा जास्तीत जास्त डिपार्टमेंटचे मॅन्युअल चलनाद्वारेच भरतात, पण आता यापुढे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते आपल्याला ऑनलाईन ग्रास प्रणाली भरावं लागेल. झालं की इथं हे शेवटची स्टेप आहे. इथं तुम्हाला हे सबमिट करावं लागेल आणि ही जी तुम्ही माहिती भरली ती सर्व काय करायची, डाउनलोड करायची, PDF बनवायची आणि ग्रास प्रणालीचा जो ईमेल ID आहे, ग्रास किंवा VTO म्हणून आहे, त्याच्यावर त्या साईटवर गेलं की तुम्हाला लक्षात येईल, तो ईमेल ID दिसतेच. त्या ईमेल IDवर जाऊन हे सर्व माहिती ईमेल करायची आहे आणि आपले युजर ID पासवर्ड मिळवून घ्यायचे. धन्यवाद.